चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 5वीतील नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण तयारी करून घेण्यात येत आहे। यापूर्वी आपण अंकगणिती गणितातील संख्या आणि संख्या पद्धतीवर बरेच व्हिडिओ प्रत्येक घटकावर त्या ठिकाणी आपण अपलोड केलेली आहे आणि त्यानंतर आपण परिसर अभ्यासमधील पहिला पाठ पहिला घटक नैसर्गिक पर्यावरण हा पाहत आहोत। त्यामधील मागील व्हिडिओमध्ये आपण नद्या आणि नद्याचे प्रकार नद्याचे उगमस्थान यावर व्हिडिओ बनवला आहे। आज आपण या ठिकाणी पर्वत या कन्सेप्टवर आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे। आता या ठिकाणी आपल्याला पर्वताचे प्रकार पर्वत या ठिकाणी कशाला म्हणतात पहा, ज्या ठिकाणी जमीन सपाटी किंवा उंच उंच डोंगरासारखं दिसतं त्या भागाला आपण या ठिकाणी सर्वसामान्यपणे पर्वत असं म्हटलं जातं। आता पर्वताचे या ठिकाणी काही प्रकार दिले आहेत पहा। या ठिकाणी पहिला प्रकार या ठिकाणी दिलेला आहे आवरण पर्वत। आवरण पर्वत कशाला म्हणायचं पहा, आवरण म्हणजे काय, वरील कव्हर जनरली म्हटलं तर वरील कव्हर म्हटलं जातं की आवरण। आपण आवरण या शब्दाचा मराठी सर्वसामान्य अर्थ कव्हर किंवा त्यावरचा भाग पृष्ठभाग असा त्या ठिकाणी अर्थ होतो। जमिनीच्या आतल्या शर्वतीमुळे तयार होतो हिमालय पर्वत पहा, ह्या प्रकारे वरती आवरण बर्फाचं दिसतं। या प्रकारे काही आवरण वेगवेगळे दिसतात। ज्वालामुखी तर या पर्वतावरून आपल्याला असा ज्वालामुखी बाहेर पडताना या ठिकाणी दिसतोय। तर ज्वालामुखीमुळे उडलेल्या लावापासून तयार होतो तो पर्वत, त्यापासून त्या ठिकाणी तयार होतो। त्यानंतर पुन्हा एक पर्वताचा प्रकार आपल्या समोर आहे खंडावेशक पर्वत। जुन्या पर्वताचे झिजून लहान झालेले भाग, म्हणजे एखादा मोठा खूप पर्वत आहे पण खूप जुना असल्यामुळे तो झिजून किंवा पावसाच्या पाण्यामुळे परिणामामुळे वेगवेगळ्या वातावरणामुळे त्या पर्वताची साईज लहान होते, त्याला या ठिकाणी खंडावेशक पर्वत असे म्हटले जाते। हा पर्वत आपल्याला अरावली पर्वतामध्ये सामान्यपणे दिसतो। त्या ठिकाणी वेगवेगळे पर्वत ज्वालामुखीमध्ये नीलगिरी असं म्हणता येईल आणि आवरण पर्वतामध्ये हिमालयामध्ये बर्फ पडतो पहा, जनरली आवरण त्याच्यावर कव्हर पडतो म्हणून तो त्या भागामध्ये येतो। आता या ठिकाणी भारतातील प्रामुख्याने काही पर्वत या ठिकाणी दिलेले आहेत पहा, वेगवेगळे पर्वत या ठिकाणी दिलेले आहेत। कुठे ते पहा ठिकाणी या ठिकाणी सर्वात प्रथम पाहिलं तर हिमालय पर्वत। आता आपण पुढील स्लाइडमध्ये ऍक्च्युअली मॅपनुसार तुम्हाला मी दाखवणार आहे, पण या ठिकाणी आपण प्राथमिक स्वरूपाची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। हिमालय पर्वताबद्दल जर सांगायचं झालं तर हा काय म्हणता येईल, जगातील सर्वात उंच पर्वत पाहायला मिळतो पहा। हिमालय जो पर्वत आहे तो जगातील सर्वात उंच पर्वत आहे। आपण नंतर ते मॅपवर व्यवस्थित पाहणार आहोत। त्यानंतर विंध्य पर्वत रांगा, आता हा भाग कुठं दिसतो तर हा मध्य भारतात आपल्याला पाहायला मिळतो। हा भाग कुठं पाहायला भेटतो तर हा भाग आपल्याला मुख्यतः मध्य कुठं पाहायला भेटतो, मध्य भारतात पाहायला भेटतो। त्यानंतर सातपुडा पर्वतरांगा, आता हा भाग या ठिकाणी विंध्यच्या दक्षिणेला आपण मॅपमध्ये प्रॉपर पाहणार आहोत, पण या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाची ओळख म्हणून मी आपल्यासाठी घेऊन येत आहे। त्यानंतर अरवली पर्वत आहे, जुन्या खंडावेशक पर्वतरांगामध्ये पाहायला मिळतो। त्यानंतर पश्चिम घाट पर्वत आहे, पश्चिम किनाऱ्याला लगत पाहायला मिळतो। पूर्व घाट हा पर्वत जो आहे तो पूर्व किनाऱ्यावर पाहायला मिळतो। आणि पर्वताची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण जर पाहायला गेलात, पर्वताची वैशिष्ट्ये आपण जर पाहायला गेलो तर पर्वत काय असतो, खूप उंच दिसतो, उंच असतो। त्यानंतर त्या पर्वताचे स्वरूप कसं असतं पहा, असं टोकदार, जसं की मंदिरावर एक प्रकारचा शिखर आपण पाहतो त्या स्वरूपाचं असतं। त्या ठिकाणी उतार चढ अशा प्रकारे, उतार या ठिकाणी पाहिलं तर उतार, या ठिकाणी पाहिलं तर चढ, अशा प्रकारचा तो पर्वत असतो। त्यानंतर त्या ठिकाणी थंड हवामान आढळतं, पर्वतामध्ये थंड हवामान आढळतं, हे एक गोष्ट आपल्याला माहीत आहे। त्याचबरोबर पर्वतरांगापासून नद्याचा उगम होतो, त्यानंतर झरे धबधबे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला या स्वरूपाचे मिळतात, पर्वतामधून उगम होतात। हे आपल्या सर्वांना मागील व्हिडिओमध्ये नद्यामध्ये आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर पर्वतामध्ये आपण जर पाहिलं तर विविध प्रकारची झाडे, त्याचबरोबर विविध प्रकारची प्राणी आपल्याला पाहायला मिळतात। आता पर्वताची महत्व या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे, त्यामध्ये पावसाचे पाणी अडवण्यासाठी पर्वताचा या ठिकाणी उपयोग केला होतो।
त्याचबरोबर नद्या त्या ठिकाणी, झाडाचा उगम त्या ठिकाणी होतो, हवामान संतुलित राखण्यासाठी पर्वताचा उपयोग होतो, त्याचबरोबर विविध वनस्पती त्या भागात, औषधी वनस्पती त्या भागात आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी पर्यटन, वेगवेगळे पर्यटन लोक पर्वतावर परिभ्रमण करण्यासाठी जातात. त्याचबरोबर या ठिकाणी हा महत्वाचा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे तर गिर्यारोहणामुळे रोजगार निर्मिती होते. एखाद्या पर्वतावर आपण फिरायला जातो, पाहायला जातो, पण सर्वसामान्य व्यक्ती इझिली तो पर्वत सर करू शकतो, चढू शकतो. पण एखादा वयस्कर व्यक्तीला त्या पर्वतावर सर करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार, किंवा एखादा अपंग व्यक्ती असेल तर त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार तो पर्वत रांग काय करू शकत नाही, चढू शकत नाही, त्या उंच डोंगरावर तो जाऊ शकत नाही. त्यावेळेस आपण असं पाहतो की वेगवेगळे व्यक्ती, ज्या व्यक्ती अपंग आहेत किंवा वयस्कर आहेत, त्यांना आपल्या पाठीवर घेऊन त्या पर्वतरांगाच्या टोकाला नेऊन खाली आणतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी घोडेस्वारी या स्वरूपात सुद्धा पर्वतावर आपल्याला जाता येतं. बरं, हे झाले त्या ठिकाणी महत्वाचं. आणखीन डिटेल्समध्ये आपण पुढील स्लाइडमध्ये पर्वताबद्दल माहिती पाहणार आहोत. आता या ठिकाणी भारतातील प्रमुख पर्वते व त्याचे भाग. आता पहिला भाग कोणता पाहायचा आहे? हिमालय पर्वत. आता हिमालय पर्वत कुठं पाहायला भेटतो? तो उत्तर भारतात पाहायला भेटतो. म्हणजे राज्य कोणकोणते येतं? जम्मू काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, सिक्कीम आहे आणि अरुणाचल प्रदेश. या भागामध्ये आपणास कोणता पर्वत पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रांनो? हिमालय पर्वत पाहायला मिळतो. तर तो कोणकोणत्या राज्यात असतो? जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हिमालय काय या ठिकाणी हिमालय पर्वतरांगा ही खालीलपैकी कोणत्या राज्याच्या निगडीत आहे? त्यापैकी या राज्यापैकी एकांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं असणार आहे, किंवा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून नाही. तिथं एखादं हे ऑप्शन देऊन दुसरं एखादं राज्याचं ऑप्शन दिलं तर चुकीचं त्या ठिकाणी कोणते ते आपल्याला निवडायला विचारलं जाऊ शकतं. आता दुसरा जो प्रकार आहे तर आपल्या सर्वांना माहित पाहिजे, अरवली पर्वत रांगा. आता ही अरवली पर्वत रांगा कुठं पाहायला भेटते? उत्तर पश्चिम भारत, म्हणजे राजस्थान, उदयपूर ते दिल्ली. आता हा जो पर्वत रांग आहे बाळांनो, हा अरवलीचा पर्वत रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात. ह्या नकाशावर तुम्ही पाहतात, उत्तर पश्चिम भारतात म्हणजे राजस्थान, उदयपूर ते दिल्ली पर्यंत या पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतात. विंध्य पर्वतरांगा कुठं पाहायला मिळतात? मध्य प्रदेशमध्ये, त्यामध्ये मध्य भारतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आता मध्य भारतात जर आपण पाहिलं, हा विंध्य पर्वत मध्य भारतात म्हटलं तर या ठिकाणी पाहायला मिळतं. मध्य भारतामध्ये गोरीघाट ते केमनूर या भागामध्ये पाहायला भेटतात. कुठं? गोरीघाट ते कैमूर या भागामध्ये आपल्याला तो मध्य भारतामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर सातपुडा पर्वतरांगा. त्यानंतर सातपुडा पर्वतरांगामध्ये म्हणजे स्थान जर पाहिलं तर मध्य भारतामध्ये मध्य प्रदेश व महाराष्ट्र. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, सातपुडा पर्वत हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो. मध्य प्रदेश या ठिकाणी आणि महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे पश्चिम घाट. त्यानंतर कोणता पाहायचा आहे? पश्चिम घाट. पश्चिम घाट कुठं पाहायला मिळतो? पश्चिम किनाऱ्यालगत, म्हणजेच गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, तमिळनाडू असेल. या पूर्ण जो भाग आहे, हा जो पूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला पश्चिम, आता हा बाण प्रॉपरली त्यांनी दाखवायला पाहिजे होता इथपर्यंत. ओके, बट ठीक आहे, असो. तर या ठिकाणी आपल्याला पश्चिम घाट पर्वत पाहायला मिळतो. त्यामध्ये राज्य कोणकोणते येते विद्यार्थी मित्रांनो? तर लक्षात ठेवा, त्यामध्ये राज्य जर पाहिलं तर गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तमिळनाडू. या राज्यामध्ये कोणता पर्वत आपल्याला पाहायला मिळतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो आहे पश्चिम घाट पर्वत त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तो ज्वालामुखी आवरणामुळे तयार झालेला आहे असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, त्या कॅटेगरीचा आहे. शेवटचा म्हणजेच काय? पूर्व घाट पर्वत. आता पूर्व घाट म्हणजे कुठं पाहायला मिळणार आहे? पूर्व किनाऱ्यालगत पाहायला भेटणार आहे. म्हणजे ओडिसा असेल, आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडू असेल, तर या ठिकाणी पूर्व घाट या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे पर्वताचे वेगवेगळे प्रकार आणि मॅपवर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आपल्या सर्वांना लक्षात काय ठेवायचं? पर्वताचे प्रकार,
कोणत्या राज्यामध्ये, कुठे आहे, काय आहे यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील. मागील स्लाइडमध्ये आपण याचे वैशिष्ट्य पाहिले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पर्वतरांगाचे महत्त्व सुद्धा आपण मागील स्लाइडमध्ये आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आता आपण या ठिकाणी माझा हा क्लास म्हणजेच या ठिकाणी ज्या डिजिटल पद्धतीने नोट्स मी नवोदय विद्यार्थ्यांसाठी बनवल्यात याबद्दल तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा की हा नोट्स तुम्हाला कशा वाटतात किंवा माझी शिकवणीबद्दल आणखी काय वाटतं त्याबद्दल सांगा. मी आपल्या सर्वांसाठी मेहनत करून डिजिटल पद्धतीने आपल्यासमोर परिसर अभ्यासमधील प्रत्येक घटक मी 1 बाय 1 घेणार आहे. आपण आता पहिला टॉपिक चालू केलेला आहे नैसर्गिक पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणमध्ये मागील व्हिडिओ आपण नद्यावर बनवला होता. हा व्हिडिओ आपण कशावर बनवलाय? पर्वतावर. आता पुढील व्हिडिओ झाडे, त्यानंतर प्राणी, त्यानंतर पावसाचे चक्र, अशा प्रकारे पहिला टॉपिक आपण 5 व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि सर्व 5 घटक कंप्लीट झाल्यानंतर त्या 5ही घटकावर प्रत्येकी 20-20 प्रश्न असे जवळपास 100 प्रश्न आपण या सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर त्या ठिकाणी घेणार आहोत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत, नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद.